नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. राजांचे स्वभावतः सुंदर वचन ऐकून राण्यांनी रत्नजडित सुवर्णाचे पलंग घातले. गाद्यांवर गाईच्या दुधाच्या फेसाप्रमाणे सुंदर, कोमल व शुभ्र पलंगपोस घातले. सुंदर उशांचे तर वर्णन करता येणार नाही. रत्नजडित मंदिरांना फुलांच्या माळा व सुगंधित द्रव्यांनी सजविले होते. सुंदर रत्नदीप व चांदवे यांची शोभा सांगवत नव्हती. ज्याने पाहिले असेल त्यालाच ती कळेल. अशा प्रकारे सुंदर शय्या सजवल्यावर मातांनी श्रीरामांना उचलून मोठ्या प्रेमाने पलंगावर झोपविले. श्रीरामांनी भावांना वारंवार आज्ञा केली तेव्हा तेही आपल्या शय्येवर झोपले. श्रीरामांचे सावळे, सुंदर व कोमल अवयव पाहून सर्व माता प्रेमाने म्हणू लागल्या, हे लाडक्या, जाताना वाटेत तुम्ही भयंकर ताडका राक्षसीला कसे मारले? जे युद्धात कोणालाही जुमानत नसत त्या महान योद्धे असलेल्या मारीच व सुबाहू या भयंकर दुष्ट राक्षसांना व त्यांच्या अनुयायांना तुम्ही कसे बरे मारले? हे बाळांनो, इडापिडा टळो. मुनींच्या कृपेमुळेच ईश्वराने तुमच्यावरील कित्येक संकट दूर केली. दोघा भावांनी यज्ञाचे रक्षण करून गुरूंच्या कृपेने सर्व विद्या मिळविल्या. चरणांच्या धुळीचा स्पर्श होताच मुनी पत्नी अहिल्या तरुण गेली. जगभरात ही कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. कासवाची पाठ, वज्र व पर्वत यांच्याहूनही कठोर शिवधनुष्य तुम्ही सर्व राजांच्या समोर मोडून टाकले. विश्वविजयी कीर्ती आणि जानकी मिळवली आणि सर्व भावांचा विवाह करून त्यांना घेऊन घरी आलात. तुम्ही तुमची सर्व कृत्ये अलौकिक आहेत. ती केवळ विश्वामित्रांच्या कृपेने पूर्ण झाली. हे लाडक्यांनो, तुमचे चंद्रमुख पाहून आज आम्ही जगात जन्म घेतल्याचे सार्थक झाले. तुम्हाला न पाहता जे दिवस गेले ते ब्रह्मदेवांनी आमच्या आयुष्यात धरू नयेत. श्रीरामचंद्रांनी विनयाने गोड बोलून सर्व मातांना आनंदित केले. नंतर शिव, गुरु आणि ब्राह्मण यांचे स्मरण करून ते झोपले. झोपेमध्ये त्यांचा अत्यंत सुंदर असा चेहरा शोभून दिसत होता, जसे संध्याकाळच्या वेळेस लाल कमल शोभून दिसते. घरोघरी स्त्रिया जागून परस्पर मंगलमय थट्टामस्करी करीत होत्या. राण्या म्हणत होत्या की हे साजनी बघ, आज रात्रीची शोभा कशी आहे. तिच्यामुळे अयोध्यापुरी विशेष शोभून दिसत आहे. असे म्हणत सासवा सुंदर सुनांना बरोबर घेऊन झोपल्या. जणू सर्पांनी त्यांच्या फणांवरील मणी हृदयात लपविले होते. प्रातःकाळच्या पवित्र ब्राह्ममुहूर्तावर प्रभू राम जागे झाले. कोंबडे आरवू लागले. भाट व मगात गुणगान गाऊ लागले आणि नगरातील लोक मुजरा करण्यासाठी राजद्वारावर आले. ब्राह्मण, देव, गुरु, पिता आणि माता यांना वंदन करून आणि आशीर्वाद घेऊन सर्व भाऊ प्रसन्न झाले. मातांनी मोठ्या आदराने त्यांची मुखे न्याहाळली. नंतर ते राजा दशरथांच्या बरोबर द्वारावर आले. स्वभावतःच पवित्र असलेली चारी भावांनी प्रातर्विधीनंतर पवित्र शरयू नदीत स्नान केले आणि संध्या वंदनादी कर्मे करून ते वडिलांजवळ आले. राजांनी त्यांना पाहताच हृदयाशी धरले. त्यानंतर ते आज्ञा होताच आनंदाने आसनावर बसले. श्रीरामचंद्रांचे दर्शन करणे म्हणजे नेत्रांच्या लाभाची परिसीमा आहे असे मानून सर्व सभा त्रिविध तापांपासून मुक्त झाली. नंतर मुनी, वशिष्ठ व विश्वामित्र आले. राजांनी त्यांना सुंदर आसनांवर विराजमान केले आणि पुत्रांसमवेत त्यांची पूजा करून त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. दोन्ही गुरु श्रीरामांना पाहून प्रेममुग्ध झाले. वशिष्ठ मुनी धर्माचा इतिहास सांगत होते आणि राणी वशासह राजा तो ऐकत होते. मुनींच्या मनालाही जे अगम्य आहे ते विश्वामित्रांचे कर्तृत्व वशिष्ठांनी आनंदित होऊन अनेक प्रकारे सांगितले. वामदेव म्हणाले, हे सर्व सत्य आहे. विश्वामित्रांची उज्ज्वल कीर्ती त्रैलोक्यात पसरलेली आहे. हे ऐकून सर्वजणांना आनंद वाटला. श्रीराम व लक्ष्मण यांच्या मनाला तर विशेष आनंद झाला. नित्यच मंगल व आनंद यांनी संपन्न उत्सव होत होते. अशा प्रकारे दिवस आनंदात जात होते. अयोध्या आनंदाने परिपूर्ण होऊन ओसंडून वाहत होती. आनंद दिवसेंदिवस अधिकच वाढत होता. शुभमुहूर्तावर लग्नाची कंकणे सोडली. मांगल्य, आनंद व विनोद खूप चालला होता. अशा प्रकारे नित्य नवीन सुख पाहून देवांनाही हेवा वाटत होता आणि ते अयोध्येमध्ये जन्म मिळावा म्हणून ब्रह्मदेवांची विनवणी करीत होते.
विश्वामित्र मुनी रोजच आपल्या आश्रमाला परतू इच्छित होते, परंतु श्री रामचंद्रांच्या प्रेमामुळे व विनयामुळे राहत होते. दिवसेंदिवस राजा दशरथांचा प्रेमभाव शतपट वाढत चाललेला पाहून महामुनिराज विश्वामित्र त्यांची वाखाणणी करीत असत. शेवटी विश्वामित्रांनी जेव्हा निरोप मागितला तेव्हा राजा प्रेममग्न झाले आणि पुत्रांसमवेत त्यांच्यासमोर उभे राहून म्हणाले, हे नाथ, ही सर्व संपदा तुमची आहे. मी तर स्त्री पुत्रांसह तुमचा सेवक आहे. हे मुनी, मुलांवर नेहमी प्रेम ठेवा आणि मला हे दर्शनाचा लाभ देत राहा. असे म्हणून पुत्र व राण्या यांच्यासह राजा दशरथांनी विश्वामित्रांच्या चरणी लोटांगण घातले. भावविव्हळ झाल्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. विश्वामित्र ऋषींनी अनेक आशीर्वाद दिले आणि ते निघाले. प्रीतीची रीत सांगता येत नाही. श्रीराम सर्व भावांना घेऊन प्रेमाने मुनींना पोहोचवून व त्यांची आज्ञा घेऊन परत आले. गाधिकुलातील चंद्रमा विश्वामित्र मोठ्या आनंदाने श्रीरामचंद्रांचे रूप, लावण्य, राजा दशरथांची भक्ती, चारी भावांचा विवाह आणि सर्वांचा आनंद उत्साह यांची मनातल्या मनात वाखाणणी करीत जात होते. वामदेव आणि रघुकुलाचे गुरु ज्ञानी वशिष्ठ हे पुन्हा एकदा विश्वामित्रांची कथा वर्णन करून सांगू लागले. मुनींचे सुयश ऐकून त्यांची कृपा लाभल्यामुळे राजांना मनोमन आपल्या पुण्याचा प्रभाव जाणवला. आज्ञा झाल्यावर सर्व लोक परतले. राजा दशरथ सुद्धा पुत्रांसह राजमहालात परतले. जिकडे तिकडे सर्वजण श्रीरामचंद्रांच्या विवाहाची गाथा गात होते. श्रीरामचंद्रांची पवित्र कीर्ती त्रैलोक्यात पसरली होती. श्रीरामचंद्र विवाह करून घरी आल्यापासून सर्व प्रकारचा आनंद अयोध्येमध्ये येऊन बसत होता. प्रभू रामांच्या विवाहामध्ये जसा आनंद व उत्साह उसळला होता त्याचे सरस्वती व सर्पराज शेष हे सुद्धा वर्णन करू शकणार नाहीत. श्रीरामांची कीर्ती ही कविकुलाचे जीवन पवित्र करणारी व मांगल्याची खाण समजून मी आपली वाणी पवित्र करण्यासाठी थोडीशी वर्णन करून सांगितली आहे. स्वतःची वाणी पवित्र करण्यासाठी तुलसीने श्रीरामांची कीर्ती वर्णन केली आहे. तसे पाहिले तर श्री रघुनाथांचे चरित्र हा अपार समुद्र आहे. कोणता कवी तो पार करू शकेल? जे लोक श्रीरामांची मुंज व विवाह या मंगलमय उत्सवांचे वर्णन आदराने ऐकून गात राहतील ते श्री सीतारामांच्या कृपेने सदा सुख प्राप्त करतील. श्री सीता व श्री रामचंद्र यांचा विवाह प्रसंग जे लोक प्रेमाने गातील, ऐकतील त्यांच्याकरिता सदा उत्साह, आनंदच आहे. कारण श्री रामचंद्रांची कीर्ती ही मांगल्याचे धाम आहे. आजच्यासाठी धन्यवाद.